हॅलो मित्रांनो, तर आज आपण निघालोत वापस. उज्ज्वल इथं स्वयंपाक करतोय. चल उज्ज्वल येतो, भेटू नेक्स्ट सुट्टीमध्ये. चलो फिर निकल रहे हम अपने घर की तरफ. अभी इथून जायचं आपल्याला बांद्याला. बांद्याहून जायचंय सावंतवाडी, सावंतवाडीहून कोल्हापूर आणि कोल्हापूरहून ट्रॅव्हल्सनं आपल्या घरी. मामा गाडी साफ करायला निघायचे आपल्याला आता. वर पण बाय बाय करायला. भेटू का दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये? दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये, दिवाळीच्या मस्त अशा हिरवळ ठिकाणी राहिलो होतो मी. तुम्ही येता गोव्याला, राहता बीचच्या बाजूला लॉज करून. तिथे काय फक्त तुम्हाला पाणी बघायला भेटते, असं नेचर बघायला भेटणार नाही. आम्ही बघा ॲडव्हेंचर टाईप कॅम्पिंग केल्यासारखं मस्त राहिलो आणि अशा निसर्गरम्य वातावरणामधून चाललो जातो आपण. आता बाकीची चर्चा आपण करू रस्त्यामध्ये चलत चलतच असत, हलकी हलकीशी. कारण येताना सांगितले तुम्हाला सर्व कसं यायचं कसं नाही, तर जाताना तेवढं काही सांगणार नाही. काही ठिकाण जर दिसले चांगले तर त्याच्यावर तुम्हाला बोलले लागेल. तर मित्रांनो, आपल्याला बस भेटली इथून बांद्यावरून सावंतवाडीला. तर चालत आपण सावंतवाडी आहे मी बसमध्ये बसून. सावंतवाडीहून आपल्याला जायचं कोल्हापूर, मग कोल्हापूरहून ट्रॅव्हल्सचा डायरेक्ट. चलो ते आपल्याला सावंतवाडीवरून पण भेटलेली आहे बस कोल्हापूर जाण्यासाठी. केव्हा निघेल माहीत नाही. बसलो तर आपण, सीट भेटली चांगली विंडोची. विंडोची सीट भेटली म्हणजे कसं होईल, रस्त्यानं काही चांगलं दिसलं तर तुम्हाला दाखवता येईल काय असेल पाहण्यासारखं. तर शेवटी आपण पोहोचलो कोल्हापूर बस स्टँड. त्यातून उतरून आलोय बाहेर. तर जातोय आपण ट्रॅव्हल्स पॉईंटकडे. आपल्या तिथं आहे की माहिती नाही, पारक हॉटेल म्हणून म्हणलंय. तर आता चाललोय मी तिकडे त्याच्याकडं. एक चांगलं काय झालं माहिती आहे का, की जी बस होती ना 12:30ची, ती लेट आली म्हणून आपल्याला भेटली 2 वाजता. जर ती गेली असती ना तर दुसरी 4:30लाच होती. आणि मग इथं ट्रॅव्हल्स जी होती ना आपल्याला 8ची, तर ती 8ची आपल्याला ट्रॅव्हल्स भेटली नसते. मग त्याच्यामुळं बरं झालं त्या गाडीला उशीर झाला म्हणून आपल्याला भेटली. कारण आपल्याला उशीर झाला होता, कदाचित आपल्यासाठी झाला असेल तसं. मग तिथून 2 वाजता निघालो, ते आता पोहोचले म्हणजे 6:30ला. 4.5 तास लागले जवळपास. तर इथवर येईपर्यंत परेशानी तर झाली बरीच, कारण बसनं आलो, गरमी झाली. बघा हाल कसा आलं की काही चेहऱ्यावर रोनक दिसणारच नाही. का मेन रोडला आलो बाबा, छोट्या गल्लीतून. नाही, एक 800 मीटर राहिले आता. मॅप लावलाय, 800 मीटर आहे. जाऊ आपण तेवढं करत, तुमच्यासाठी तेवढं पण करू. शेवटी आलो तर आपण इथं चलत. इथं गाडी लागली आपली समोर, 26 PH 033 बरोबर आहे का? बघू, 26 PH 033. अच्छा हे काय. तर मित्र आलो शेवटी आपण गाडीजवळ. दम लागला चालून. बरंच दुरून आलो चलत. किती वेळ आहे की आता यांना, 8ला म्हणल्यानंतर बघू विचारू त्याला कितीला यायचं कितीला नाही.
कितीला निघते? 8ला? 8ला निघते? 7:45. इथेच लागते ना? इथेच लागते? लोहा लोहा. तर गाडी लागते इथं. आपण आता काहीतरी थोडंसं पोटाचं बघू, हलका हलकासा नाश्ता वगैरे करता येईल काहीतरी. थोडं एक छोटा चौक झाला तर जाऊ का तर बघूच काहीतरी हलका हलकं खाऊ, म्हणजे कारण त्याला गाडी थांबेल कुठेतरी, जेवण करता येईल मग नंतर त्याला पोटभर. निघाली आपली ट्रॅव्हल्समध्ये बसून घेऊ, मग मध्ये बोलू. चला. आपण ट्रॅव्हल्समध्ये ठीक आहे. बरं वाट लागली. तर आलो तर आपण आता सीटवर आपल्या बाबा म्हणून. तर आता बोलू मध्ये चलत चलत. तर जेवायला थांबलो तर आपण कोणत्या गावाची माहीत नाही. हॉटेलचं नाव आहे प्रियदर्शिनी. तर ऑर्डर दिला आपण अंडा करीचा. बघू अंडा करी खाऊन कशी आहे. पण सकाळी पण आपण फक्त खिचडी खाल्ली ती आणि येताना वडापाव, तर त्याच्यामुळं अंड्याची चला अंडा करी खावं. अंडा करी आलेली आहे, पण अंडा करीचा कलर वेगळा आपल्याकडला. असं नाही, लाल आहे, तांबडा. इकडे कोल्हापूर साईड. रोटी आल्यावर खाऊ कशी आहे सांगेल तुम्हाला. जेवण झालंय आपलं. जेवण ठीक होतं, तेवढं काही विशेष नव्हतं, पण उपाशी कशाला झोपायचं म्हणून जेवण केलं. हे आहे हॉटेल प्रियदर्शिनी. आपल्यासारखं भेटत नाही जेवायला इकडं. थोडं गुळमुट सपक टाईप आल्यागत होतं. खाल्लोय 2 रोटी. तर मित्रांनो शेवटी आलो तर आपण आता लोहा मोडला. ट्रॅव्हल्सने आपला लास्टचा स्टॉप होता हा. आता आपली येते मोटरसायकल रितेश येते न्यायला कंधारवरून. तर पण आल्यानंतरला मग सोबत जाऊ आपण त्याच्या. आपल्या न्यायला आला रितेश गाडी घेऊन आपली डी. सकाळी सकाळी आलाय, परत उठलाय झोपेतून. झाली की झोप? तुमचा फोन आलाय, काय सांगा आणखी एकाला घ्यायला यायचं. झोप मोडत आहे नाही काय. चला जाऊत आता घरी. बाकीचा आता ब्लॉग, मोठा ब्लॉग नंतरला करू आपण. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला व्हिडिओ सांगा. बाय.